अरे टोन्या, अरे कुठं बोलायचं मूड द्या, ये की लवकर. टोन्या आलो. हा दे पैसे, मिश्री आणतो तुला. मुडदा बसवला तुझा. मिश्री आणायला म्हणून पैसे नेतो आणि त्याचं चॉकलेट खाऊन येतोय. त्याची किरडी ढासाळली तुझी. तो कोण बाहेर म्हातारा बघा आलाय, तो कुठनं आलाय काय ते तरी कळेल. जा त्याला घेऊन ये जा. हा आणतो. अहो आत्या, कशाला त्यांना घरात बोलवताय? अगं त्याच्या संग फुगडी खेळायची मला. बया, तुम्हाला तर काय चांगली सांगायची गोष्टच नाही. हो तर तुम्ही लय चांगल्या विचारायचं नाही का? त्या कंपाऊंडरला तुम्ही वाड्यात दवाखाना टाकायला जागा दिली ना, त्याच्यावरच मला तुमचा विचार कळला. माझा तरी विश्वासच मोडलाय. कवळ्याच्या हातात दिलाय कारभार आणि त्यांनी हागून केलाय सगळा घाण दरबार. असं केली ही वाड्याची अवस्था तुम्ही. डॉक्टर आलं म्हणून यो वाडा शाबूत आहे. 4 माणसं येत्यात जात्यात. माणसं येतात आणि तो कंपाऊंडर त्याच्या बापाचा वाडा असल्यागत माणसाने हाकलून देतोय. या वाड्याची घराण्याची रीत आहे. माणसं आली की त्याची विचारपूस करायची, त्याला काय पाहिजे नको ती बघायचं, त्याच्या जेवणा खावण्याचं बघायचं. तर ह्यो आपल्या माणसांना हाकलूनच देतो. या चला 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 बाबा चला. हा हा, इथं बसा इथं बसा. आजे पकडून आणले बघ त्यासनी. अरे पाणी दे त्यांना. हा दिदे निघ. मम्मी आजीनं आम्हाला नाही तुला सांगितले. कोण आहे रे तू? कुठला आहेस आणि कुठनं आलाय? मुंबईवरनं आलोय लेकीला शोधायला. इथे ह्या वाड्यात तुझी लेक कशाला येते रे? मुंबईतनं मरायला वय? गावाकडे आली माझ्यावर रागून. मला म्हणाली मी जाते कायमची कातळवाडीला, तिथंच लग्न करते आणि एखाद्या डॉक्टरकडे काम करते म्हणजे. मला काय नाव काय तुझ्या पोरीचं? रूपाली. डिंपल, जरा इकडे येतेस का? हा आत येऊ. बोला डॉक्टर. काय बोला? मी बोलून तुला काही फरक पडतो का? तुला सांगितलं ना त्या म्हाताऱ्याला वाड्यापासून लांब ठेव म्हणून. आता मी बोलवलं वय त्याला, पण त्याचं नाव काढल्यावर तुम्ही एवढी चिडचिड का करताय? त्यानं काय बिघडवलंय तुमचं? त्याने काही बिघडवलेलं नाहीये. त्याला संसर्गजन्य आजार झालाय. तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत लगेचच जातो. म्हणून सांगतो त्याला पळव इथून. राहू द्या डॉक्टर, माझ्याशी नका खोटं बोलू. तुमच्यामुळे मला बी कळायला लागले आता कोण आजारी असतं आणि कोण नाही. त्यामुळे मला नका सांगू. पण तुम्ही का त्याला पळवायच्या मागं लागलाय? आणि हा, त्या म्हाताऱ्यानं रुपाली असं नाव घेतलं होतं. ती रुपाली म्हणजे रूपात आहे तर नाही ना तुमची ती मानलेली बहीण? नाही, ती रुपाली नाहीये. खरं सांगा डॉक्टर, नाही तर मी त्या म्हाताऱ्याला जाऊन विचारीन. तीच आहे तीच रुपाली आहे ती. मग तुम्ही का सांगत नाही त्याला ती कुठे येते? कसं सांगणार? अगं तिला देवी सिंग आवडत होता ना, त्या दोघांचं लग्न लावून दिलंय मी. आणि रूपाच्या वडिलांना तो आवडत नाही. त्यांना जर सांगितलं तर ते एकत्र राहू देणार नाही दोघांना, म्हणून सांगत नाहीये. तुम्ही खरं बोलताय ना डॉक्टर? हो. अगं तूच म्हणाली होतीस ना की तिच्या बॉयफ्रेंड सोबत लग्न लावून द्या. आठवतंय का तुला? हा आठवलं. पण मग तुम्ही रूपाताईला का सांगत नाही तिचे वडील इथं आलेत ते म्हणून? हो, मी रुपालीला फोन करून सांगणार आहे वडिलांना तिकडे बोलून घे म्हणून. पण तिचा फोन लागत नाही अगं. या काय ग?
ओ इंग्रजी में है ना वो वाचने को थोड़ा नहीं आता है वो। ओ मी विसरले, सॉरी. नहीं विसरने का ऐसा कुछ नहीं है. वो क्या असं मधी मधी असं होत आहे. तुम्हाला इंग्लिश येत नाही पण मला मराठी येतं. द्या. 5 किलो साखर. 5 किलो साखर. हा. दाल. अरे वा, सगळंच काही मिळतं तुमच्या दुकानात. सगळे इकडे सगळे. म्हणजे गावातले सगळेच लोक इथेच येत असेल ना सामान घ्यायला. तुम्हाला सांगतो आमचा मॉल आहे ना, माझ्या मॉल मध्ये किराणा माल कम, त्यात सांगतो औषधं कम, त्यात परत तुम्हाला सांगतो कपडे कम, भांडी कम, असं असं सगळं भेटतंय बघा. म्हणून याला नाम्याचा मॉल म्हणतात. मग तो आपला सुरेश पाटील पण येत असेल ना. हा, यायचा कधी कधी. कसा होता तो. चांगला होता पण आता गेला बिचारा. त्याची कोणाबरोबर काही दुश्मनी वगैरे. नाही दुश्मनी काय नाही. आणि संजू. नाही, संजूची पण नव्हती. तो तर काय नागपूरला गेला, तो गेलाच, तो काय आलाच नाही. पण त्याला काय पण सांगायचं असेल ना तर तो मंजूला सांगायचा. पण मंजूचं काय. तिच्या घातपाताचा तुम्हाला कोणावर संशय वगैरे आहे का. नाही ते काय मला एवढं माहित नाही. पण जे काही झालं की नाही ते व्हायला नको होतं. मंजू खूप चांगली होती बघा, सगळ्यांशी एकदम प्रेमाने वागायची. ती मुंबईला चालली होती ना तर लय वाईट वाटायचं. पण आता असं वाटतंय ना की ती मुंबईला गेली असती तर बरं झालं असतं. कधी कधी भेटायला तरी आली असती. पण आता मंजू खूप अटॅचमेंट होतं ना. तुमची जवळची होती ना ती. हा, म्हणजे लहानपणापासून मित्र होतो आम्ही. मंजू आवडायची मला. पण तिच्या नवऱ्यावर लय प्रेम होतं बघा. लय काळजी घ्यायची त्यांची. म्हणूनच आदर वाटायचा तिचा. मला म्हणायची की तू रडला चिडला ना तर चांगला नाही दिसत. पण आता ती रडून किती लांब गेली बघा ना. सॉरी बर का. हे तुमचं सामान द्या अण्णा. किती पैसे झालेत. 1030. सॉरी फोन आलेला. नीट भरले ना सगळं. हा, सगळं भरलंय. पण ही कोण म्हणजे संजू मंजू सुरेश बापू एवढ्या सगळ्यांची चौकशी करते आहे कोण एवढी. आता पोलीस आहे म्हणल्यावर चौकशी करणारच ना. हे पोलीस आहे. अरे येड्या, ACP आहेत मॅडम. ACP. मग ठीक आहे तुमचे पैसे. नाही पैसे ना. नाही मी काय म्हणतो 1000 राहू द्या, बाकीचे. तुम्ही हे सामान घेऊन घरी जा. हो मॅडम. आणि बोलवलं की पोलीस स्टेशनला यायचं. मला आणखी डिटेल्स हवेत तुमच्याकडे. मंगलताई, बाबू दादा बाहेर आहे लवकर. काय झालं डॉक्टर. डिंपल कडनं काय चुकलं का. नाही तिच्याकडून काही चूक झालेली नाहीये. मला खूप महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. आपल्या वाड्याच्या आजूबाजूला तो म्हातारा येतो ना, त्याला कुठेच फिरकू देऊ नका. आणि तो जो काही बोलतो त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. का त्याने काय केलं का डॉक्टर. नाही त्यानं काहीही केलेलं नाहीये. त्याला संसर्गजन्य आजार झालाय. तो आजार त्याच्यापासून दुसऱ्याला लगेच होऊ शकतो. हे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. परत बोलू नका की मी सांगितलं नाही म्हणून. बाबू दादा खूपच डेंजर आजार आहे हा. कोण आजारी आहे आणि कुठल्या आजारबद्दल बोलताय डॉक्टर तुम्ही.
मी ते एक पेशंट आहे, तो जो काल आपल्याला भेटला होता ना, तो त्याच्याबद्दल बोलतोय आम्ही. तुम्ही उभ्या का, बसा की, चहा ठेवते तुमच्यासाठी. नो इट्स ओके. अगं मम्मी, ओके ओके म्हणजे राहू दे. तुझा चहा आण. डॉक्टर तुमच्यासाठी पण ठेवती. नाही मंगलते, मला चहा नको. मला क्लिनिक मध्ये जावं लागेल. पेशंट वाट बघत बसले असतील ना, येतो मी. डॉक्टर, कोणी नाही आहे पेशंट, तुम्ही बसा. होय डॉक्टर, तुम्ही बसा, चहा घेऊनच जा की. ही बघा लगेच आणते. गावात खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. तुम्ही याच गावातले की दुसऱ्या? नाही, मी मूळ मुंबईचा. ऍक्च्युली मुंबईमध्ये माझं खूप मोठं हॉस्पिटल होतं. मला खूप बोर झालं तिकडे. म्हटलं मग गावाकडे जाऊयात, गावातल्या लोकांची सेवा करूया, म्हणून मी इथे आलो. अरे वा, खूपच ग्रेट माणूस आहात तुम्ही. थँक्यू. मंजू आणि तुमचं खूप छान बॉन्डिंग होतं ना? हो. खूप मदत केली तुम्ही त्याला, असं कळलंय मला. नाही, मंजुळालाच कशाला, म्हणजे गावातल्या प्रत्येक गरजू व्यक्तीला मी मदत करतो, म्हणून तर मला गावातले सगळे देव माणूस म्हणतात. तिच्या जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला होता का? हो. पूर्ण झाला? हो, म्हणजे कागदोपत्री पूर्ण झालंय. हा, थोडी रक्कम द्यायची राहिली आहे, तेवढंच. म्हणजे मंजूची जमीन तुमची झाली तर? आता कसं सांगू यांना, म्हातारीनं ऐकलं तर परत नको तो विषय काढायची, त्यापेक्षा आपलं गप्प राहिलेलंच बरं. डॉक्टर ठीक आहे. अहो डॉक्टर चहा घ्या की. कंपाऊंडर इथं काय करतोय? घाला त्याच्या माड्यावर चहा घाला, जेवायला घाला, म्हणजे तोच एक दिवस उलटल आपल्यावर. आगाय काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय रे मी? माझ्या मंजूला लय त्यांनी त्रास दिलाय, ह्याच्यामुळेच मंजूचं असं वाईट झालं, आणि ह्यानंच त्या दिवशी तिला खोलीत बोलवून घेतलं होतं. अहो आजी, तेव्हा आमचा जमिनीचा व्यवहार चालू होता. असला कसला व्यवहार चालू होता रे की तुला दुसरा कुठला माणूस चालत नव्हता? तूच मंजूला मला खोलीतनं हाकलायला सांगितलंस, मला चांगलं माहिती आहे. जमिनीचा व्यवहार करतो, जमीन विकत घेतो असं सांगून त्याचा चांगलाच फायदा घेतला असणार तू, मला चांगलंच माहिती आहे. अगं आजी, काय पण काय बोलतीस ग? अहो आमच्या आजीकडे नका ध्यान देऊ, ती काय बी बोलते. डॉक्टर, तुम्ही जावा दवाखान्यात, पेशंट आला असते. हो. काय नाही केलं साहेब, मला साहेब मॅडम सांगा ना, काय नाही केलं, काय नाही केलं, प्लीज मारू नका मला, मारू नका. ए ना म्या, काय झालं रे तुला? डोक्यावर पडले का तू वागतोयस? काय बी भरलाय लागलायस ते? बजा, लय मोठा राडा झाला, माझी पार वाट लागली. मला पोलीस पकडून नेणार, जेल मध्ये टाकणार, मला लय भ्या वाटते बजा. ए पडलीस का नाही? पाचशे पडलीस का नाही? म्हटलं का नाही सकाळ सकाळी पीत जाऊ नकोस, म्हटलं का नाही? ए प्यायलो नाही. अरे ती बाय आली होती. कोण बाय? कोणाबद्दल बोलतोस? अरे मला कळेल असं सांग, म्हणजे इस्कटून सांग. अरे ती बाय, ती जॉगिंग वाली बाय, ती पोलिसांमध्ये मोठी काहीतरी ऑफिसर आहे म्हणे. काय सांगतोस? हा. अरे लका, मला वाटलंच होतं बघ. अरे तुझ्याकडे बघून वाटतेच की, पण
तिचे ऑफिसर असण्याचा आणि तुझं डोक्यावर पडल्यागत वागण्याचा काय संबंध आहे? अरे कशाला घाबरतोयस तू? आता घाबरू नको तर काय करू? हा अरे काय 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 विचारत होती मला ती. मला म्हणली चौकशीसाठी पोलीस स्टेशनला येऊन जा. लका 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 नाम्या, तुझं आता काय खरं नाही बघ. ती मॅडम तू म्हटला का नाही तशीच डेंजर मला बी वाटते बघ. ती काय तुला असं तशी चौकशी करून सोडणार नाही. हा अशी मिरचीची धुरी देईल आणि टायऱ्यात टाकून मागणं दांडक्याचं फटक. नाहीतर गिरणीचा पट्टा असतो का नाही त्याच्यावर काय लिहिलं असतं माहिती ना, मेरी आवाज सुनो. अगाय आहे त्या पट्ट्यानं असा सपास फटक देईल आणि मग थंडगार मिठाचं पाणी टाकून तुला बर्फावर बसवेल. आता काय तुझं खरं नाही लागा लागा नाम्या. ती बाई तुला सोडत नसती म्हणजे नसती या का बुकीतच. हे डिंपल, काय चाललंय तुझ्या आजीचं? तुला मागे एकदा समजावून सांगितलं होतं तिला. ती ऐकत नाहीये. तिला समजावून सांग, नाहीतर मी तिचा. डॉक्टर, मी बी तुम्हाला मागे सांगितलं होतं माझ्या घरातल्यांकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही तो डिंपल सब कुछ भूल जाएगी. तुम्हाला जे काय करायचं ना ते बाहेर करायचं. मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. पण माझ्या घरातल्यांना त्रास दिला ना तर मी शांत बसणार नाही. आणि माझ्या वाटेत कुणी अडवलं तर मी शांत बसणार नाही. तुझ्या आजीमुळे लटकलो असतो आज मी. तुला माहिती ती दिव्या किती संशयाने बघत होती माझ्याकडे. तुझ्या म्हातारीला नीट समजावून सांग. आज ती तुझ्यामुळे जिवंत आहे, नाही तर मागेच तिची समाधी बांधली असती. असा विचार बी करू नका डॉक्टर. आणि माझ्या म्हातारीची काळजी करायची गरज नाही. त्यासाठी मी आहे. मी तिला बरोबर समजून सांगत. आणि त्या दिव्या सिंगला तुमच्यावर संशय आला असेल ना तर तो मी दूर करीन. काय? कोणच तू? काय कळतं काय तुला? ती ACP आहे. खूप डेंजर आहे ती. तिला जर का एकदा लिंक लागली ना तर पुरलेले सगळे मुर्दे बाहेर काढेन ती. फिर डिंपल को भी सिंपल मत समजना. मी सगळं बरोबर करते ना. डॉक्टर, ते म्हातारा बाबा कुठं गेलं? सकाळपासून कुठं दिसना बी झालेत. डॉक्टर, आत येऊ मी. डिंपल म्हणाली त्याप्रमाणे म्हातारा कुठेच दिसला नाहीये. तो खरंच गाव सोडून गेलाय की अजून काही कारण असेल. मी त्याच्याकडे रूपाचा जो फोटो आहे तो काढून घ्यायला पाहिजे होता. मला गाफील राहून चालणार नाही. म्हातारा खरंच गावातून निघून गेलाय की अजून कुठे गेलाय याची खात्री करून घेतली पाहिजे. इथं काय करताय? तुम्ही आजारी आहात ना? हो, माझी लेक आली या गावात. तिला शोधतोय मी. ती सापडत नाहीये. तुम्ही पोलीस कंप्लेंट नाही केली हिच्या मिसिंगची? नाही केली. असं या म्हाताऱ्याचं कोण ऐकणार आहे?